एवढं घरात कशी आणली? कुठे? शेफ्टी हो की समोरची सेफ्टी दिसली का? खाली फुवात्याच्या खाली बरोबर शेफ्टी ते राहिले साईडला ठीक आहे. एवढ्या घरात कशी आली? लक्ष दिलं नाही. रात्रीच्या 12 वाजलेले आहेत आणि घरामध्ये माणसं राहतात आणि त्या ठिकाणी हा विषारी जातीचा साप कसा घरामध्ये येऊन बसलेला आहे. जर नशीब चांगलं की बाबा त्यांना बघितलंय, जर इन केस ह्याच्यामध्ये जर मागवा तो अंगावर येतो. विषारी जातीचा साप आहे आणि काय गोष्टी वर काय सगळं करायला त्याला राऊंड मारला की नाही, पलीकडे गेली इकडे आणि इकडे इकडे काढले बाहेर गेली. मागवा या थांबा आणि इकडं इथं आण ना, इथं लाईट आहे साईडला ती अंगावर येते. आपल्या भागातला सर्वात विषारी जातीचा साप आहे. नागापेक्षाही 5 पट विषारी, कारण मराठीमध्ये घोणस सोडून आण पाणी टाकून. कारण त्याचं जे विष असतं माणसाच्या बॉडीसाठी घातक असतं. जे बाबा ह्या सापाची जर बाईट झाली तर पूर्ण रक्त गोठवायचं काम करतं, कारण जे बॉडीमध्ये जे ब्लड सर्क्युलेशन होतं ते स्टॉप करतं. आणि ह्या सापाचं म्हणजे की नेचर समजत नाही. एका सेकंदाला ह्याच्या लांबीनुसार 3-4 फुटापर्यंत हा सहजरित्या बाईट करून कधी वापस येईल तेही कळणार नाही. कारण सगळ्या सापामध्ये त्रासदायक आणि विषारी जातीचा साप आहे. कारण भरपूर लोकांचा गैरसमज आहे की बाबा की ह्या सापाचं बॉडी स्ट्रक्चर आजगरा टाईप दिसतं, म्हणून लोकांचा गैरसमज आहे की बाबा हे आजगर आहे. बरं एका सेकंदाला 3-4 फुटापर्यंत हा चलान घेऊन बाईट करू शकतो. आणि बाईट झाल्यानंतर ही वाचण्याची पॉसिबिलिटी खूप कमी असते. अक्कुजारे म्हणजे की नागाच्या पेक्षा हे नागाच्या तुलनेमध्ये खूप जाडजूड असतो आणि आपल्या भागामध्ये सहजरित्या 5-6 म्हणजे त्याचं नेचर सांगता येत नाही. एका सेकंदाला 60 दिवशी उडून जाऊ शकतो. कारण एक्सपर्ट असला तरी ही माणसाकडून कसं बाबा एक बी चूक झाली तर 100% बाईट करू शकतो. वाटला तेव्हा असा आवाज मारतो. कशी घेतो काढली चला बस.